नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या YouTube चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार नत्र या अन्नद्रव्य बद्दल. नत्र हे पिकाच्या पानांची वाढीसाठी जबाबदार असतात. म्हणजेच नत्र दिल्याने पिकांची पानांची वाढ चांगली होते, पाने हिरवीगार राहतात. तसेच नत्र पिकाच्या वाढीमध्येही महत्त्वाचे असते. ज्याप्रमाणे प्रथिने, प्रोटीन्स मानवाच्या शरीराला उपयोगी असतात, त्याचप्रमाणे पिकांनाही त्याची गरज असते. ती प्रथिने नत्रामधून मिळत असतात. जर पिकांची पाने पिवळी दिसत असतील तर नत्राची कमतरता आहे असे समजावे लागेल. पेशी विभाजनामध्ये नत्राचा उपयोग होत असतो. नत्राची कमतरता भरून काढण्यासाठी पुढील रासायनिक खते वापरू शकतो. 1. युरिया. युरियामध्ये 46% नायट्रोजन असते. युरिया पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत वापरावे. 2. अमोनियम सल्फेट. यामध्ये 21% नायट्रोजन व 24% सल्फर असते. अमोनियम सल्फेट हे पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये वापरावे. 3. कॅल्शियम नायट्रेट. यामध्ये 15.5% नायट्रोजन व 26.5% कॅल्शियम ऑक्साईड असते. हे खत आपण पीक फुलवऱ्यामध्ये येण्यापासून ते फळ धारणेपर्यंत वापरू शकतो. 4. डीएपी. डीएपी मध्ये 18% नायट्रोजन व 46% फॉस्फरस असते. डीएपी पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये वापरावे. तसेच पुढील वेगवेगळी खाते आपण नायट्रोजनचे स्रोत म्हणून वापरू शकतो, जसे की कॅल्शियम सायनामाइड 21%, कॅल्शियम अमोनियम नायट्रेट 25% ते 26%, अमोनिया सल्फेट नायट्रेट 26%, अमोनिया नायट्रेट 33 ते 34%, अमोनिया क्लोराईड 24 ते 26%, सोडियम नायट्रेट 16%, अमोनिया घोल 20 ते 25%, अमोनिया एनहायड्रेस 82% तथा अमोनिया फॉस्फेट 20% नायट्रोजन अधिक 20%. पोटॅशियम नायट्रेट 13% नायट्रोजन व 44% पोटॅशियम. युरिया सल्फर 30 ते 40% नायट्रोजन व 6 ते 11% गंधक. वरील योग्य खत वापरून आपण पिकामधील निट्रोजनची गरज पूर्ण करू शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. सुपीक माती, समृद्ध शेती.